सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तेरी मेरी कहाणी या यूट्यूब चॅनलवर. चला तर वळूया आपल्या पुढच्या एपिसोडकडे. मग आता रोहितनं राणीला कॉलेजमध्ये थांबवून घेतली होती आणि तिची मॉक टेस्ट घेतली. मिठीत उचलून घेतच तिला सगळे प्रश्न विचारले आणि त्या सगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं तिनं दिली आणि मग त्यानं तिला मिठीतून सोडलं. आणि राणीला वाटलं होतं तसं त्यानं आता काहीच नाही केलं. फक्त तिला इतकंच म्हणाला की मी पहिल्यांदाच कोणावर तरी प्रेम करायला लागलोय, त्यामुळे मी तुझा पिच्छा सोडणार नाही आणि पहिल्यांदाच मला कोणीतरी मुलगी आवडते. मग रोहित कारखान्यावर निघून गेला आणि राणी तिच्या माहेरी गेली. आणि घरी गेल्यावर तिला ते सतत दृश्य आठवायचं. त्यानं तिला मिठीत घेतलं होतं. तिच्या चेहऱ्याकडे बघून एक एक प्रश्न विचारायचा आणि डोळे झाकून राणी त्याच्या सगळ्या प्रश्नांची एक एक करून उत्तरं देत होती. आणि ते सगळं आठवतच ती पाणी पीत खुर्चीत बसली आणि तिची आई म्हणाली, हे काय, तू आजही इथं आली का? आणि राणी चकित होऊन म्हणाली, आई आजही आली का? म्हणजे मी कुठे जाऊ? राणीची आई म्हणाली, राणी तुझं लग्न झालंय, यावेळी तू तुझ्या सासरी असायला हवं. तुझा नवरा रोज इथे येऊन तुझ्या विनंत्या करतो आणि घरी चल म्हणतो, आणि तू का जात नाहीस? हे बघ, आता तुझा भाऊ पण ठीक आहे, मला वाटतं आता तू जावं. आणि राणी म्हणाली, नाही आई, मी नाही जाणार. मी इथे आली त्याची कारणं अजून आहेत तशीच आहेत आणि तो प्रश्नही तसाच आहे, त्यामुळे ते सगळं मिटेपर्यंत मी जाणार नाही. आणि राणीची आई म्हणाली, मग आता कशाला गेली होतीस थोड्या दिवसांसाठी? राणी म्हणाली, आई त्यांच्यावर हल्ला झाला होता आणि मला असं वाटलं की त्यांना माझी गरज आहे म्हणून मी गेले होते, आणि आता ते ठीक आहेत. मला वाटतं माझी तिथं गरज नाही. राणीची आई म्हणाली, राणी तुला वेळ लागले का? गरज असेल तेव्हा सासरी जाशील, गरज संपली की माहेरी येशील, असं नसतं आपल्या समाजात. अगं लोक तोंडात शेण घालतात आणि हे सगळं काय सुरू आहे मला तर कळतच नाही. नक्की तूच काहीतरी केलं असशील, तू खूप पोहोचलेली आहे. राणी म्हणाली, हो, खरं तर माझ्या मनाविरुद्ध हे लग्न होतं, म्हणून आम्हा दोघांनीही एका बॉन्डवर एकमेकांना स्पर्श करायचा नाही असं लिहिलं होतं आणि त्यानुसारच आम्ही राहतो. आणि राणीची आई हे ऐकून चकित झाली. म्हणाली, अगं तुझं काय करू मी? किती बावळट पोरगी आहेस तू. तुला वडील नाहीत हेही विसरलीस का? एकट्या आईला किती त्रास देशील? असं म्हणून राणीची आई तिला बोलायला लागली. आणि राणीनं दरवाजा ढकलला आणि शांत एकटीच बसली. पण कडी लागत नसल्यामुळे त्यातूनही आईचा आवाज यायचाच. आणि राणीनं आता रागारागात स्क्रूड्रायव्हर घेतलं आणि कडी दुरुस्त करायला लागली. 10 मिनिटात रागारागात कडी दुरुस्त केली. त्यातच तिच्या हाताला स्क्रूड्रायव्हरसुद्धा लागला. तिला थोडंसं रडूसुद्धा आलं, पण तिनं कडी दुरुस्त केलीच आणि दरवाजा लावला आणि बसली आतमध्ये. आणि आता आईचे आवाज यायचे बंद झाले आणि ती सगळ्यांवरच राग काढत होती. आणि सगळ्यात जास्त राग तिला रोहितचा आला. तो सगळं त्याचंच खरं करतो. तो कसाही वागला तरी पुरुष आहे म्हणून सगळेजण त्याची बाजू घेतात. जेव्हा मी त्याच्या मागे पुढे करत होते तेव्हा माझं नाही ऐकलं. आणि नातं सुरू करण्यासाठी मी किती म्हणत होते, तेव्हा तो म्हणाला, दूर राहायचं, कोणामध्ये जीव गुंतवू नको असं सांगायचा. माझ्या कानाखाली दिली, माझा अपमान केला. मग आता का आलेत पुन्हा परत माझ्याकडे? मला नाही जायचं त्यांच्याकडे असं म्हणून राणीनं बेडवर स्वतःला झोकून दिलं. पुन्हा थोड्या वेळानं उठली. रागात पुस्तक घेतलं, पण पुस्तक वाचण्यात सुद्धा मन लागेना. इतक्यात पुन्हा दरवाज्यावर टकटक वाजली आणि राणी आता त्याचाच विचार करत होती. आणि ती जोरात ओरडून म्हणाली, सर तुम्ही जा इथून, मी नाही येणार तुमच्यासोबत. आणि तिचा भाऊ म्हणाला, ताई अगं मी आहे, असं काय करतेस? आणि राणीला आता वाटत होतं की आपल्याला सरांचे सगळीकडे भास होतात की काय.
आणि ती म्हणाली, तूही येऊ नकोस, मी नाही दरवाजा उघडणार. आणि राणी तशीच बेडवर पुन्हा पुस्तक टाकून रडत झोपली. आणि इकडे रोहित कारखान्यावर गेला आणि खुश दिसला. आणि लंच करत असताना राहुल म्हणाला, मग आज सॉरी खुश दिसते, काही गुड न्यूज आहे हे विचारू शकतो का? म्हणजे जर तुझ्या प्रायव्हसीचा भंग होणार नसेल तर मला सांग. आणि रोहित हसला. राहुल कधीच कोणाच्या लाईफमध्ये त्यांच्या परवानगीशिवाय इंटरफेअर करत नाही, ही त्याची खूप चांगली गोष्ट होती. एक वेळ मार्गदर्शन करेल पण लुडबुड अजिबात करत नव्हता. आता रोहित म्हणाला, दादा परवा टीम येणार आहे UGCची आपल्या कॉलेजच्या इन्स्पेक्शन करायला आणि त्याचीच तयारी सुरू आहे. आणि सगळी तयारी खूप छान सुरू आहे, म्हणून मी खुश आहे. आणि राहुल आजच्या आय लव्ह यू बाबा आणि आय लव्ह यू राहुल अशा 2 चिठ्ठ्या घेऊन खिशात ठेवत म्हणाला, मग अशा चिठ्ठ्या कधी येतील तुला हे मी विचारू की नको? आणि रोहित आता खळखळून हसला आणि म्हणाला, मिसेस सूर्यवंशी जरा जास्तच अकडू आहेत, पण दादा मुलगी हुशार आहे बरं का, तिच्यावरच सगळी तयारी ढकलली आहे मी. त्या निमित्तानं तरी बोलते माझ्याशी थोडं थोडं, नाहीतर ढुंकून पण बघत नाही. आणि राहुल हसून म्हणाला, कर प्रयत्न कर, पण तिला मनव. आणि खरं सांगायचं तर चूक तुझी आहे, तिची नाही. सुरुवात तुझी चुकली रोहित, पण मला तुलाही दोष द्यायचा नाही, कारण तुझाही स्वभाव तसाच आहे आणि स्वभाव बदलायला वेळ लागतो. रोहित म्हणाला, दादा माझं ठरलंय की मी पुन्हा नवीन सुरुवात करणार. आधी तिला घटस्फोट देतो. आणि राहुल म्हणाला, तू वेडा आहेस का? मग कोणती मुलगी तुझ्यावर विश्वास ठेवेल रे? आधी तू इतक्या चुका केल्या आहेत. राणीला सगळं नाटकच वाटतं. आणि रोहित म्हणाला, हो रे, ती असंही म्हणत होती की कुठले तरी लव्ह लेटर आलं होतं माझ्या नावाचं, तेही आपल्या घरी, आणि त्या मूर्ख मुलीने तेही फाडून टाकलं, नाहीतर मला कळलं असतं ना की ते कोणी पाठवलं. राहुल म्हणाला, आता तुझ्यावर प्रेम करणाऱ्या काही कमी जणी आहेत का? असेल त्यातलीच एखादी, आणि ते लव्ह लेटर पडलं असेल राणीच्या हातात आणि तिचा गैरसमज झाला असेल, पण आता तिला मनवण्याची जबाबदारी तुझी. आणि तू थकल्यावर आम्ही आहोतच. असं बोलत बोलतच त्या दोघांनी जेवण केलं. आणि हात धुता धुता राहुल म्हणाला, रोहित नवीन पेट्रोल पंपाचं काम झालंय, उद्घाटन करायचं आहे, पूजा घालावी लागेल. आणि रोहित म्हणाला, मग आहेच की, तू आणि वहिनी तुम्ही दोघे बसा, पूजा करा. राहुल म्हणाला, नाही रे, ती प्रेग्नेंट आहे आणि पूजेला बसू शकत नाही. तुझं हे UGCचं होऊ दे आणि मग पूजेचं बघू, कारण पूजेला तुला आणि राणीलाच बसावं लागेल. सोनम आणि रोशन नाही येऊ शकत एवढा फास्ट, इतक्या लांबून. आणि रोहित खुश होऊन त्याला मिठी मारत म्हणाला, थँक्यू सो मच दादा, तुझा हा प्रयत्न आहे ना आम्हा दोघांना एकत्र आणण्यासाठी. आणि राहुल हसून म्हणाला, बघू आता, पूजा घालूया, गंडे दोरे बांधूया, कोंबडं बकरंसुद्धा कापूया तुझ्यासाठी, आणि मग तरी तुझ्या मिसेस सूर्यवंशी प्रसन्न होतील की नाही ते बघू. असं म्हणून दोघे हसत होते. आणि इकडे संग्राम राजेशिर्के अजून हॉस्पिटलमध्येच होता आणि त्याचा PA म्हणाला, रोहित सूर्यवंशीला थोडा तरी त्रास देण्यात मी यशस्वी झालो बरं का. आणि असं वाटतं की त्या दोघा नवरा बायकोचं काही पटत नाही, त्याची बायको सतत चिडलेली असते त्याच्यावर. आणि संग्राम म्हणाला, बातमी पक्की आहे का? PA म्हणाला, अगदी पक्की. मग या गोष्टीचा आपण फायदा करून घेऊ शकतो. आपण एक काम करूया, तिला मीडियासमोर आणूया. रोहित सूर्यवंशी तिच्यावर कशा प्रकारे अत्याचार करतो, त्या घरात तिच्यावर अन्याय होत आहे म्हणून ती माहेरी निघून आली, असं काहीतरी तिला बोलायला सांगू आणि तिला प्रोटेक्शन देऊ. म्हणजे कसं, सूर्यवंशीची प्रतिष्ठा पत्त्यांच्या बंगल्यासारखी ढासळणार म्हणजे ढासळणार. जानकी सूर्यवंशीनं माझ्या कानाखाली दिली होती ना, तिला तिच्या घराण्याची अब्रू प्रिय आहे. मग उमऱ्याच्या आतमध्ये लपवून ठेवलेली, जपून ठेवलेली अब्रू
आता चव्हाट्यावर येणार म्हणजे येणार, आणि हे काम कोण करणार, तर त्यांच्याच घराण्याची सून, असं म्हणून ते दोघेही हसत होते. आणि संग्राम त्याच्या पियेला म्हणाला, आता तू कामाला लाग. मग आजही कारखाना सुटला. राहुल घरी आला आणि रोहित त्याच्या मित्रांमध्ये गेला, कारण त्याला घरी जाऊ वाटत नव्हतं. आता तर राणीची फार फार आठवण यायची. आणि सिद्धू म्हणाला, बघ रोहित, काय म्हणतंय तुझं कुंकू? आणि मकरंद हसून म्हणाला, याचं कुंकू रुसलंय यार, मी बघितलं स्वतः कॉलेजमध्ये जाऊन. वहिनी झाशीची राणी आहे, आणि तो गड चढणं रोहितला लवकर शक्य नाही. आणि रोहित हसला आणि म्हणाला, गप्प बसा रे, मला नाउमेद करू नका, मला प्रोत्साहन द्या. टिंगू म्हणाला, चल ब्लू फिल्म बघूया. रोहित म्हणाला, माकडांनो, त्या फिल्मने तर वाट लागली आणि तिला माझ्यावर संशय आला, आणि मी तीच बघत होतो नेमकी. तिनं ते ऐकलं आणि सगळा घोळ झाला यार. काय विचार करेल यार ती माझ्याबद्दल? असलं काही नको, आता मला तसल्या सप्लिमेंटची गरज नाही. आणि मकरंद म्हणाला, काय विचार करेल म्हणजे? अरे याचा फायदा त्यांनाही होणार आहेच की. असं म्हणून सगळे खूप हसायला लागले आणि त्यांनी फिल्म लावलीच. आणि आता जशी जशी ती फिल्म पुढे पुढे सरकेल तसतसं रोहितला कसं तरी व्हायचं, आणि तो तिथून लाजून उठून पळून आला. घरी जाऊन पुन्हा बेडवर पालथा पडला आणि राणीला मिस करायला लागला, आणि उगीचच छोटे छोटे मिस कॉल द्यायचा. आणि राणी मोबाईल घ्यायला गेली की बंद व्हायचा, पुन्हा छोटा मिस कॉल द्यायचा, पुन्हा बंद व्हायचा. आणि राणी म्हणाली, आता नवीन खूळ आलं आहे बहुतेक, लहान मुलासारखे खोड्या करतात. आणि इकडे रोहित मात्र फारच लाडात आला होता एकटा एकटा. आणि त्यानं आता मोबाईलमधलं तिचं कोड वर्डमधलं नाव काढलं आणि सरळ सरळ मिसेस सूर्यवंशी असं रॉयल नाव दिलं आणि सेव्ह केलं, कारण आता तिला सिक्रेट वाईफ म्हणून ठेवण्याची काहीच गरज नव्हती. जगासमोर आणण्याची वेळ आली होती. आणि इकडे राणीनं सुद्धा RS रोहित सूर्यवंशी असं नाव लिहिलं होतं. आणि तिच्याही डोक्यात आलं, तिनंही नाव चेंज केलं, पण कसं, रोह्या असं तिनं नाव सेव्ह केलं. आणि त्याचे मिस कॉल बंद झाले, आणि तिनंही त्याची खोडी करण्यासाठी त्याला छोटे छोटे मिस कॉल, अगदी 1 सेकंदाला, 1.5 सेकंदाचा, 2 सेकंदाचा असे मिस कॉल द्यायला लागली. आणि आता रोहितला सुद्धा मज्जा वाटत होती. ते मिस कॉल द्यायला दोघेही खूप कंजूसी करत होते. त्यानंही तिला छोटा मिस कॉल द्यायला सुरुवात केली, आणि छोट्यात छोटा मिस कॉल कोण देईल याची स्पर्धाच लागली जणू. पण या दोघंही बुद्धूला हे कळत नव्हतं की मिस कॉलमधूनच आपण एकमेकांना किती मिस करतोय. आणि तिला अल्लड म्हणता म्हणता रोहितसुद्धा तिच्यासोबत अल्लडपणा करायला लागला होता. आणि कधी राणीच्या रंगात रंगला त्यालाच कळत नव्हतं. मग तो व्हॉट्सअपकडे वळला आणि एक मेसेज टाईप केला. तिला नोटिफिकेशन गेली, तोपर्यंत लगेच मेसेज डिलीट पण केला. आणि राणीला आता उत्सुकता वाटली, त्यांनी काय टाईप केलं असेल? आय लव्ह यू असेल का, असं ती तिच्याच मनाला विचारायची. आणि पुन्हा तीच म्हणाली, राणी तू हा काय विचार करतेस, तुला रोहित सर खरंच आवडतात ना, आणि आता तेही आय लव्ह यू म्हणतात की, मग काय प्रॉब्लेम आहे? आई तर इथं तुला राहू देणारच नाही, मग इतका हट्ट करून कुठं जाशील? आणि राणी आता ती ऑनलाईन दिसते म्हणून रोहितनं तिला तिची खोड करण्यासाठी माकडाचे इमोजी पाठवले. आणि राणीला राग आला आणि तिनं त्याला मग असे 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 भयानक भयानक इमोजी पाठवले आणि म्हणाली, हे सगळं तुम्ही आहात. आणि त्याच्यासोबतच नंतर राणी काय ऐकते होय, तिनं गाढव, हत्ती, डुक्कर, माकड असे सगळे सगळे इमोजी पाठवले. अगदी ससा कासवसुद्धा सोडलं नाही. खारुताईपासून सगळंच अख्खं प्राणी संग्रहालय तिला आठवलं. आणि रोहित म्हणाला, बापरे काय ही मुलगी, माझ्यामध्ये तिला इतकी प्राणी दिसतात का, मी नक्की घरात राहतो की जंगलात? आणि आता रोहितनं शेवटी फक्त हार्टचा इमोजी पाठवला. आणि आता ते बघितलं राणी थोडी गालात हसली. तरी पण त्याच्यात इतका सगळा बदल तिला अपेक्षित नव्हता की काय, म्हणून तिला त्याच्यावर विश्वास बसेना आणि तिनं असा हार्ट ब्रोकन केल्याचा इमोजी टाकला, म्हणजे त्यानं तिचं हार्ट ब्रोक केलं होतं. आणि मग रोहितनं
माझी क्वीन होशील का, असं म्हणून तिला क्वीनचा इमोजी टाकला. आणि राणीनं रागात त्याच्यावर बुलडोजर चढवला आणि खोलीच मारून टाकली आणि नकार दिला, मी तुझी क्वीन होणार नाही. आणि मग शेवटी रोहितनं तिला सेक्सी ड्रेसचा इमोजी टाकला आणि तिला तिच्या ब्राची आठवण झाली. आणि राणी खूप खूप लाजली, संकोचली आणि नालायक म्हणून तिनं सरळ फोनच बंद करून ठेवला. आणि इकडे रोहित हसायला लागला आणि मग झोपला. मग आता राणीला झोप येईना, सतत तोच आठवायला लागला आणि तिला झोप लागली. आणि तिला असं वाटायचं की तिच्या पायावरून तो हळूहळू हात फिरवत वरपर्यंत आणतोय. आणि राणी झोपेतच तिचे पाय झटकायची आणि सर नको नको ना असं म्हणायची. आणि आता तीही झोपली. सकाळी उठली तसा पहिला मोबाईल बघितला तिनं, पण त्यानंतर त्यानं एकही मेसेज टाकला नव्हता. आणि राणी नाराज झाली आणि म्हणाली, एवढंच येतं वाटतं या बुद्धू कुमारला, अजून खूप शिकायचं आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये जाताना दोघेही गेटमध्येच अडकले. आणि तो तिला म्हणाला, काय चाललं होतं रात्री. आणि ती नजर चोरत म्हणाली, कुठे काहीच तर नाही. आणि तुम्ही माझा रस्ता सोडा, नाहीतर मी कंप्लेंट करीन बरं का. रोहित म्हणाला, जरूर, कागद पेन मीच देतो आणि कशी कंप्लेंट करायची माझ्या विरोधात तेही मीच सांगतो. आगाऊ कुठली, कॉलेज सुटल्यानंतर थांब, मला तुझी मॉक टेस्ट घ्यायची आहे असं म्हणाला आणि निघून गेला. आणि ती मुलींमध्ये मिसळली. आता जाता त्यानं राणीचं बोट बघितलं आणि तिला काय लागलं हे विचारण्यासाठी तो तिला म्हणाला, मिस मोरे जरा इकडे या आणि बाकीच्या सगळ्यांनी क्लासमध्ये जा. आणि राणीला वाटलं, आता हा कशाला बोलवतोय, पुन्हा काहीतरी विचित्र करायला. नको म्हणून राणी त्याला म्हणाली, कशाला, जे काही बोलायचं असेल इथेच बोला सगळ्यांसमोर. त्यानं आता थोडा रागात तिरका कटाक्ष तिच्याकडे टाकला आणि म्हणाला, ठीक आहे, जशी तुमची इच्छा, असं म्हणून तो सरळ तिचा हात पकडायला तिच्या दिशेनं जाणार. तशी राणी घाबरली आणि ओरडून म्हणाली, मी येते, तुम्ही पुढं व्हा. आणि रोहित जाग्यावर थांबला आणि म्हणाला, गुड. मग मागे फिरला आणि राणी त्याच्या मागे आली आणि म्हणाली, काय काम आहे. आता सगळ्याजणी क्लासमध्ये गेल्या होत्या आणि त्यानं इकडे तिकडे बघितलं, कोणीच नव्हतं. त्यानं सरळ तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, या बोटाला काय लागलं, स्वतःची काळजी घेत जा. आता तू माझी अमानत आहेस आणि जर काळजी घेणं जमत नसेल तर माझ्याकडे येऊन राहा, मी काळजी घेतो. आणि राणीनं क्षणभर त्याच्या डोळ्यात बघितलं आणि हे त्याचं नाटक आहे की खरं बोलतं हे तिला कळेना. आणि तिनं हात मागे घेतला आणि म्हणाली, झालं असेल बोलून तर निघू का. आणि रोहित म्हणाला, मी थांब म्हणालो तर थांबशील का. राणी म्हणाली, म्हणून तर बघा. आणि रोहितला वाटलं ती खरंच म्हणते आणि तो फार मनापासून हळूवार आवाजात गोड बोलत म्हणाला, राणी थांब ना. आणि राणी नाक फुगून म्हणाली, अजिबात थांबणार नाही असं म्हणाली आणि झटका मारून निघून गेली. आणि रोहित हसायला लागला. आणि आता त्यानं त्याच्या खिशातलं एक नाणं काढलं, उडवलं आणि तिला पाठीमागून फेकून मारलं. तसं राणीनं मागं बघितलं आणि हा सरळ आता कॉलेजमध्ये तिची छेड काढायला लागला होता. आणि ती म्हणाली, सर तुम्हाला लाज वाटते का, तुम्ही प्रोफेसर आहात आणि स्टुडंटची छेड काढता. आणि रोहित आपण त्या गावचे नाही तसं करत म्हणाला, तुझी छेड आणि मी, छे मुळीच नाही, मी तर माझ्या रुसलेल्या हळदीला हसवतोय असं म्हणून हसून निघून गेला. आणि राणीनं त्याच्याकडे पाठ फिरवली, थोडीशी लाजली आणि हसतच क्लासरूममध्ये गेली. आणि आता पहिल्या तासाला रोहित सर येणार होते आणि आता राणीचं काही खरं नव्हतं. आणि आता मला सांगा, तुम्ही काय इतके हसताय. चला, एपिसोड आवडला असेल तर एक लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.